नमस्कार माझ्या मित्रांनो, हा 8632 याचं ऊस बियाणं तयार केलेलं आहे आणि याचं वय आहे फक्त 22 दिवस. आणि मी याच्यापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला होता की बेडवर ऊस बियाण्याची लागण. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता. त्यावेळेला सांगितलं होतं की लागण कशी करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण 22 आणि क्लोरो घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये बियाणं तयार केलेलं बुडवलेलं होतं. 15 मिनटं बुडवलं आणि मग ते ह्या बेडवरती पसरून लावलं. तो व्हिडिओ मी दिलेला आहे, खाली बॉक्समध्ये आहे माझ्या. आणि हे बियाणं बघा, आता हे 22 दिवसामध्ये एवढं मोठं झालं आहे. ते किती झालं आहे बघा तुम्ही, आहे का, कसं दिसतंय ते एकदम छान आणि एकदम हिरवंगार. फक्त 22 दिवस झाले त्याला. आज दिवसात आता आम्ही ते लावणार आहोत. हे बियाणं आता ह्याच्या एक डोळा कांडीचं बियाणं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं आपण की अखंड कांडी, एक डोळ्याची पूर्ण, असं नुसता डोळा नाही घेत, अखंड कांडी घेतलेली आहे. आणि अखंड कांडीच आपण असे जवळजवळ लावलेलं आहे. ते बघा, असं अगदी जवळ लावलेलं आहे. आणि हे लावून आता हे आपण 4.5 फुटीच्या बेडमध्ये, 4.5 फुटी सरी आहे, त्याच्यामध्ये 1.5 फूट, काही 2 फूट जातं, असं 1.5 फूट म्हटलं ते 2 फुटाच्या आसपास जातं अशी रोपं लावणार आहोत. आणि तोही तुम्हाला मी लावताना व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला तेही दाखवतो की आपल्याला आता ते कोणत्या प्लॉटमध्ये आपण ते लावणार आहोत हेही मी तुम्हाला आता दाखवतो. हा 4.5 फुटी सरी आहे आणि ह्या 4.5 फुटीमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ती बियाण्याची लागण आपण याच्यामध्ये रोपाची लागण करणार आहोत. आणि ती कुदळीनं त्याची चाच घ्यायची, खड्डे कुदळीनं घ्यायचे आणि व्यवस्थित मुळ्या त्याच्यामध्ये न तुटतील किंवा असं गोळा न झाला नाही पाहिजे तसं पसरून असे व्यवस्थित मुळ्या ठेवून त्यावर माती टाकून लगेच त्यावरती पाणी सोडावं किंवा ड्रीप सोडायचं. ड्रीपच्या पाईप टाकल्या तरी पण चालतं, पण त्याला ताबडतोब पाणी मात्र ताबडतोब पाहिजे. पाण्याची आवश्यकता अशासाठी आहे की जेवढ्या लवकर त्याच्या पांढऱ्या मुळ्या चालू होतील तितकं ते जोमदार वाढतं. म्हणून ते सातत्यानं त्याला ते चांगल्या मुळ्या फुटोपर्यंत त्याला ओलावाच ठेवायचा. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये हा वरून घेवडा घेतलेला आहे. आता हे रान रिकामं पडलं आहे, मग याचं काय करायचं, कारण रोपं तयार करून आपलं होऊपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळ जाणार होता. मग आता हे तोपर्यंत हे रोपं आपली ह्याच्यामध्ये सुराला लागोपर्यंत हे पीक आपल्याला चांगल्या तऱ्हेनं उत्पन्न देऊन जाईल. कारण आता हे ह्याचं भाजीपाल्याचं शॉर्टेज आहे आज मार्केटमध्ये. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जसं शेंगाने असं सगळं भरलेलं आहे. ते बघा किती शेंगा आहेत त्याला, आहेत का, सगळ्या शेंगाच आहेत त्याला. शेंगाने सगळं ते असं भरलेलं आहे. शेंगाने दिसला बघा, दिसत आहेत का, अशा प्रमाणे शेंगा लागल्या आहेत. त्याला फुलं पण आलेली आहेत. आणि मित्रांनो, आपले बियाणं आपण तयार करायचं. बियाणं असं तयार करायचं की त्या बियाण्यामध्ये शुद्ध असावं, बी ते आपलं घरचं असावं. आणि आपण जे बियाणं घेणार आहे ते निवडणार आहे ते ठोंबात जे काही 4 ऊस, 2 ऊस, 5 ऊस, जे मोठे ऊस असतील, चांगले जोमदार वाढले शेलके ऊस असतात ठोंबामध्ये, मोठे मोठे ऊस, तर ते आपल्या प्लॉटमध्ये फिरून जेवढं बियाणं आपल्याला लागणार आहे तेवढे मोठे मोठे ऊस काढायचे. मोठे मोठे ऊस काढूनच लावायचं. ते मोठे ऊस काढायचे, कारण मोठे ऊस आपल्या ट्रेमध्ये बसत नाहीत, ते असेच बेडवरच लावावे लागतील. माझा कुठलाच ऊस कधी बेडवर बसत नाही आहे, कारण ऊस असतो जाड. आणि ऊस तोडायला एकदा एखादी टोळी जर माझ्या रानामध्ये आली तर ती कायमस्वरूपी राहते, ती वाटच बघते पुढच्या वर्षी यांचा ऊस कधी आपल्याला मिळतो आणि आपण कधी तोडतो आहे. ते आग्रह धरतात की आम्हाला तोच ऊस तोडायचा आहे. म्हणजे त्यामुळे तेवढी जाडी आपल्याला मिळते. त्यामुळं नेहमी बियाण्यामध्ये कधीही तडजोड करू नका. बियाणं चांगलंच घ्या. शेंड्याकडच्या कांड्या घेऊ नका, बुडक्याकडच्या 2 कांड्या सोडून द्या. आणि जाड रसरशीत आपल्याच प्लॉटमधले बियाणं घेऊन प्रक्रिया करून ते लावा. आणि असं बेडवर लावा, कारण ते बियाणं आपलं ट्रेमध्ये बसत नाही. आणि ट्रेमधले बियाण्यामध्ये काय होतं, तेवढाच एक डोळा काढून तेवढ्यापुरतंच ते लावलेलं असते. पण त्याच्यापेक्षा ह्याची वाढ जोमदार होते आणि ऊस पण खूप मोठे होतात, जाड जोड चांगले रसरशीत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आणि ह्याच्यापूर्वी मी बियाणाचा व्हिडिओ टाकलेलाच आहे, तो करतानाचा बियाणाचा व्हिडिओ हा मी टाकलेला आहे, तो पण दिलेला आहे याच्यामध्ये, माझी लिंक याच्यामध्ये देतो आहे मी ती. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.